प्रेमाची गोष्ट 1, सो मी ॲक्च्युली तो 1 नव्हता, प्रेमाची गोष्टच होता. पण त्या सिक्वेलमध्ये आपल्याला बघायला मिळालं की 2 प्रेमी आहेत, दोन्ही डिव्हर्स्ड आहेत आणि नंतर त्यांच्यात प्रेम होतं बेसिकली, आणि ह्यात पण कुठेतरी डिव्हर्स हे येतच आहे. सो प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट 2 यामध्ये काय वेगळं बघायला मिळणार आहे? जादू. मला वाटतं की मॅजिक हा खूपच मोठा एलिमेंट आहे आमच्या या सिनेमाचा, फॅन्टसी एलिमेंट जो आम्ही खूप रिअल पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला आहे. सो ही एक गोष्ट आहे माझ्या बाजूने. ॲक्च्युली प्रेमाची गोष्ट आणि प्रेमाची गोष्ट 2 मध्ये असं काही साम्य किंवा ती गोष्ट पुढे जातीये वगैरे असं काहीच नाही आहे. ती कम्प्लिटली डिफरंट सिक्वेल आहे. ॲब्सोल्युटली गोष्ट आहे. आणि ललित म्हणाला ते बरोबर आहे, जादू आहे. आणि एक मैत्रीचं 2 मित्रांची गोष्ट कशी पुढे जाते आणि प्रियाचं जे कॅरेक्टर आहे ते त्याच्यात काय एक वेगळं एक टर्न आणतं का नाही आणत. सो अशा काही गोष्टी आहे. परत त्याच्यात एक आपण जे डिवाइन इंटरव्हेन्शन म्हणतो त्याच्यातला एक भाग आहे. रिद्धिमा, तू तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? आय एम एसेइंग द कॅरेक्टर ऑफ प्रिया. करेक्ट. आणि प्रिया ही मुलगी फार ॲम्बिशियस आहे, फोकस्ड आहे. आणि मीही रिअल लाईफमध्ये फोकस्ड आणि ॲम्बिशियस. पण असं आहे की तिची जी एनर्जी आहे ती एकदम शांत आहे. तिला माहिती तिला काय हवं आहे. जगासमोर ती दाखवत नाही जर तिला काय अफेक्ट करते काही वस्तू. पण रिद्धिमा अशी नाही. ओके, सर मला काही अफेक्ट केलं तर रिद्धिमा दाखवते 100%. आय एम व्हेरी व्हेरी एक्सप्रेसिव्ह. माझी एनर्जी इज जस्ट दी ऑपोजिट. इनफॅक्ट सतीश सर नेहमी शूट करताना मला बोलायचे की कम टू प्रियाज एनर्जी, डोंट बी रिद्धिमा, कम लिटल, जरा मेडिटेट करून ये सेटवर असं व्हायचं. पण सो या देर इज सिमिलॅरिटी आणि देर इज इंट, तर ते बघायला मिळणार आहे. तू कधी प्रेमात पडलायस का? अरे मी सततच प्रेमात पडत असतो. माझ्या कामाच्या मी पूर्णपणे प्रेमात असतो, आंधळ्या प्रेमात असतो मी. मला खरंच खूप आवडतं. मला सेटवर असायला खूप आवडतं. मला माझ्या कॅरेक्टर बरोबर राहायला खूप आवडतं जोपर्यंत सिनेमाचं शूट चालू असतं तेव्हा. तुझ्या आयुष्यात प्रेम किती महत्वाचं आहे? खूपच महत्वाचं आहे माझ्या मते. प्रेम हे सगळ्या एक हे कायम आहेच आपल्या आयुष्यात. आणि प्रत्येक इमोशनचं म्हणजे आपण चिडतोही त्या व्यक्तीवर ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, प्रेम करतो. बरोबर. मैत्री ही पण प्रेमाचाच एक रूप आहे असं म्हणूया आपण. त्यामुळे प्रेम हे माणसाला लागतंच आणि ते असलंच पाहिजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. हार्टब्रेक सुद्धा भरपूर आहे त्या चित्रपटात. आपण बघू शकतो की कोणाचा ना कोणाचा तरी हार्टब्रेक होतोच आहे फॉर शुअर. तुझा कधी हार्टब्रेक झालाय का? हो, झालंय. इट्स इम्पॉसिबल की कोणाचं हार्टब्रेक नाही झालंय. इट कुड बी फॉर युअर वर्क, इट कुड बी ॲट द लॉस ऑफ अ पर्सन, लॉस ऑफ अ फ्रेंडशिप. तर बट मे बी इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप इफ आय आस्क. हो, झालंय ऑफकोर्स. पण तू त्या गोष्टीला ओव्हरकम कसं केलंस किंवा त्या फेजमध्ये तू जेव्हा होतीस तेव्हा तू डील कसं केलं सगळ्या गोष्टी? ऑनेस्टली फॅमिलीचं सपोर्ट हे खूप महत्त्वाचं असतं. फ्रेंड्स आणि फॅमिली खूप गरजेचं असतं. आय डोंट थिंक यू शुड बी लेफ्ट अलोन. आणि माझ्या ह्याच्यात मी खूप लकी आहे की मला असं सपोर्ट राहिलं आहे नेहमी. नेहमी म्हणजे एखादाच कधी असं झालं माझ्या बरोबर. पण त्याच्या तू म्हणालीस नेहमी कधी आय एम ऑल्सो द हार्ट ब्रेकर. ओके रुचा, आय एम शुअर आय एम द हार्ट ब्रेक किड. पण तेच आय मीन बघ, माझं हे म्हणणं आहे की इन लाईफ यू विल फॉल, बट हाऊ सून डू यू पिक युअर सेल्फ अप अँड गेट गोईंग विथ लाईफ, दॅट इज इम्पॉर्टंट. ललित, कुठेतरी ट्रेलरमध्ये आपल्याला असं पण बघायला मिळतंय की तू डिवोर्स घेणार आहेस. मी ऑफकोर्स तुला विचारणार नाही ॲट द एंड तू कोणाबरोबर राहतोस ते, पण डू यू एन्करेज डिवोर्सेस आणि किंवा मग तू सपोर्ट करतोस का डिवोर्सर? बिलकुलच नाही. मला लग्नालाच घेऊन प्रश्न आहेत, तर डिवोर्स खूप लांबची गोष्ट राहिली. तुला लग्नाची प्लॅनिंगच नाहीये अजिबात. हा, म्हणजे मला वाटतं की आपली जी लग्न संस्था आहे त्याला घेऊन मला काही प्रश्न पडतात, किंवा मला वाटतं की त्याच्यामध्ये वर्षानुवर्षे जे चालत आलेलं आहे त्याच्यामध्ये काही अजून वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे का, काही वेगळा अप्रोच असला पाहिजे का, आय एम नॉट शुअर. पण मला त्याला घेऊन प्रश्न पडतात भरपूर गोष्टी. आणि अर्थात आपल्याकडे आता डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. येतच होते.
जास्त वाढलंय आणि कुठेतरी उलट मी म्हणतोय की आमचा सिनेमा जो आहे तो त्याला उलट त्याचं कुठेतरी उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय आणि कुठेतरी त्या गोष्टीला सॉल्व्ह करण्याचा एक थोडासा हातभारही देतोय. साधारण डिवोर्स रेट्स बद्दल तू म्हणतोयस इंडियामध्ये. करेक्ट. तर ते जे वाढले ते मला वाटतं की आमचा सिनेमा उलट त्याला मला वाटतं की डिवोर्सचे जे काय कारणं असू शकतात किंवा काही जे त्याच्या पाठीमागच्या गोष्टी असू शकतात त्याला विचार करायला प्रवृत्त करेल की का आपण असं करतोय आणि त्याला काही सोल्युशन असू शकतं का, हे उलट मला वाटतं की कारण प्रेम आम्ही वी आर सेलिंग लव्ह. आम्ही प्रेम विकतोय आमच्या सिनेमातून, ही प्रेमाची गोष्ट आहे. करेक्ट. तर मग ते प्रेम टिकवण्यासाठी, ते प्रेम शोधण्यासाठी, ते बघण्यासाठी काय आपल्याला आत्ता या सगळ्या गडबडीतनं आत्ताच्या जनरेशनमध्ये जे काही एक्सपोजर आहे, जे काही आपल्या आजूबाजूला जे काही भरपूर सगळं चकमकीत आणि असं सगळं जग आहे त्याच्यातून आपण कसं शोधायचं प्रेम, ते कसं टिकवून ठेवायचं, हे कदाचित आपल्याला या सिनेमातून बघायला मिळेल.